10वी किंवा 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर योग्य मार्गदर्शनासाठी सूर्या करिअर अकॅडमी घेऊन आली आहे सुवर्ण संधी। आर्मी व महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अनुभवी मार्गदर्शन, मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा। 2024-25च्या शासकीय भरतीत यश मिळवल्यानंतर नवीन बॅचेस सुरू। अधिक माहितीसाठी आजच तुषार कैचे सरांना संपर्क करा 9049515155। नाशिकच्या विकासाचा वेग वाढवणार आणि विकसित नाशिकचा रोडमॅप प्रत्यक्षात आणणार असा विश्वास जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आमदार सरोजा हिरे, महापौर हिमागौरी अडके, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शेतकरी कर्जमुक्तीच्या पहिल्या टप्प्यात 20,000हून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून सौर कृषी वाहिनी योजनेत नाशिक राज्यात प्रथम असल्याचं महाजन यांनी सांगितलंय। शिवमार्ग आणि राममार्गच्या माध्यमातून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून कुंभमेळ्यानंतर नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाशिकमध्ये 13,000 कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले असून निफाड ड्रायपोर्ट मधून रोजगार निर्मिती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। शेतकरी, महिला आणि युवकांच्या सहभागातून विकसित नाशिक घडेल आणि त्यातून विकसित महाराष्ट्र व विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। आज देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। नाशिक शहरातला प्रश्न आपण विचारलेला आहे, कुंभमेळ्याच्या संदर्भातला विचारला। कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे। यावेळेला 35,000 कोटीच्या वर 37,000 कोटीपर्यंत आपला आकडा गेलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्र शासनाने, विशेष करून माननीय पंतप्रधान यांनी आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी शिंदे साहेब, पवारताई यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे। मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचा नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। पण शिवयात्रा आणि रामयात्रा नेमकं काय असणार? शिवयात्रा आणि रामयात्रा असे 2 पद्धतीने आपण या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही कामं हाती घेतलेली आहेत। सगळं चित्रीकरण त्यांचं त्या ठिकाणी होणार आहे। आमचा सगळा जो इतिहास आहे तो या ठिकाणी दाखवला जाणार आहे। कुंभमेळ्यामध्ये आल्यावर फक्त स्नान करावं अशी कन्सेप्ट यातली नाही आहे, पण लोकांना काही बघायला मिळालं पाहिजे, काही समजलंही पाहिजे, इथल्या पौराणिक कथा कळाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। भाऊ, आव्हानं काय असते आज पंतप्रधानांनी पण आता आपण दिल्लीचे आंदोलन वगैरे बघत आहोत, काय आव्हानं महाराष्ट्र सरकारसमोर वाटतात आपल्या नाशिक? खरं म्हणजे शहरी नक्षलीचं आव्हान आपल्यासमोर मोठं आहे। आज आपण जे बघतोय ते लेफ्टिस्टच्या माध्यमातून, नक्षलीच्या माध्यमातून त्या देशाला खरं म्हणजे कसा धोका पोहोचेल असा प्रयत्न काही शक्ती या ठिकाणी करतायत आणि त्यापासून आपण वाचलं पाहिजे। युवकांनी सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। याच्या माध्यमातून असेल, तांत्रिकीकरण असेल, त्या माध्यमातून युवकांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रग फ्री इंडिया। आज तरुणामध्ये काही अंशी जे सगळं व्यसन पसरतं आहे, व्यसनाधीनता वाढते आहे, ती सुद्धा संपली पाहिजे आणि म्हणून पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यातच या संदर्भामध्ये ड्रग फ्री डेला आवाहन केलेलं आहे। मला वाटतं त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं पाहिजे, सगळ्यांनीच केलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक मोठी पावलं सरकारने उचललेली आहेत, त्यांना मदत आपण या ठिकाणी करतो आहोत। नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात वारंवार येत आहेत, खूप अतिवृष्टी काही ठिकाणी होते, कुठे गारपीट होते, कुठे वादळ येतं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग
यामुळे सगळे उद्भवतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की निसर्गाचं जतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, जेणेकरून अशी आपत्ती आपल्याकडे येणार नाही. हे सगळे आपल्या समोरचे संकट आहे. प्लास्टिकपासून मुक्तता हे मोठं संकट आपल्याकडे प्लास्टिकचं आहे. मला वाटतं त्यातून मुक्तता करायची असेल तर सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आमदार आदित्य ठाकरे 2 दिवसापूर्वी नाशिकचे हा एक राजकारणाचा भाग आहे, राजकीय भाग आहे, त्यांनी ते करावं. पण आपण बघतायत, आपण स्वतः बघतात, आपण नाशिककर आहात, किती फास्ट स्पीडमध्ये अतिशय गतीने आम्ही एक खड्डे या ठिकाणी बुजवतो आहोत. रात्रंदिवस काम चाललेलं आहे. आमच्या महापौर या ठिकाणी आहेत, आमच्या कमिशनर या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्व आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, रात्रंदिवस काम करतात. खूप पाऊस पडल्यामुळे यावेळेला खड्डे जास्त आले, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर कुंभाचे कामे आम्ही सगळे रस्ते नाशिक शहरातले आता आम्ही कॉन्क्रिटीकरण त्याचं करतो आहे की पुढचे 40-50 वर्षाला खड्डा पडणार नाही. आणि म्हणून एक साईड सुरू आहे वाहतूक, एक साईड बंद आहे. आणि बंदकडे सगळी अप अँड डाऊनची दोन्ही वाहतूक सुरू असल्यामुळे पाऊस खूप असल्यामुळे खड्डे पडलेले होते, हे खरं आहे. पण आता ते खड्डे जवळपास आम्ही 80% वर हे बुजवलेले आहेत. येत्या 4-5 दिवसामध्ये खड्डेमुक्त नाशिक आम्ही त्या ठिकाणी करू. पण खऱ्या अर्थाने जेव्हा सगळं काम पूर्ण होईल त्यावेळेलाच नाशिक शहराचा खरंच चेहरामोहरा बदलणार आहे. आम्ही अंतर्गत जे रस्ते आहेत कॉलन्यामधले त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडून आता पैसे मंजूर करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आम्ही आता तात्काळ करायला हाती घेणार आहोत. भाऊ, बनावट वर्क ऑर्डर ज्या कुंभमेळ्याच्या निघाल्या त्यामध्ये आता एवढा मोठा रस्ता होणार आहे तर त्याला वेळ लागणार आहे. तो की असं लगेच श्रावणात करून टाका आणि भाद्रपदात करून टाका असं होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की आपलं टार्गेट कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यापर्यंत आपण तो रस्ता पूर्ण करू. आता एक साईड पूर्ण झालेली आहे, एका साईडने वाहतूक सुरू आहे, दुसऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे. मला वाटतं 4-6 महिने लागतील, 4-5 महिने लागतील अजून त्या रस्त्यात, कारण हा मोठा रस्ता आहे, लांबी मोठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 4-6 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल. कुंभमेळ्याच्या 5-6 महिन्याआधीच हा रस्ता पूर्ण होईल आणि तो आपण वापरायला मोकळा.